नमस्कार, जय हिंद भावांनो. यारो कोल्हापूर आर्मी रॅली भरती 2024 तर्फा आज 28 जूनला जे यारो कोल्हापूर आर्मी रॅली भरती झाली गोवामध्ये. तर आज जे भरती कशा प्रकारे झाली 28 जूनची, एका बॅचमध्ये किती मुलं सोडले आज आणि एका बॅचमधून किती मुलांना घेतलं, एक्सिलेंटचे किती मुलं घेतले, त्याचबरोबर सेकंड ग्रुपचे किती मुलं घेतले, त्याचबरोबर 1600 मीटर रनिंगसाठी आज 28 जूनला टायमिंग किती देण्यात आला होता, एक्सिलेंटसाठी टायमिंग किती होता, त्याचबरोबर सेकंड ग्रुपसाठी टायमिंग किती होता, त्याचबरोबर ग्राउंड रोडावर होणार आहे की या ठिकाणी ग्राउंडवर होणार असे भरपूर विद्यार्थ्यांचे कमेंट होते. तर पहा 28 जूनला जे आज विद्यार्थ्यांनी कोणकोणत्या चुका केल्या ज्या की तुम्हाला करायच्या नाही आहे. कारण की भरपूर नवीन विद्यार्थी यारो कोल्हापूरमध्ये, कारण की भरपूर विद्यार्थ्यांना हे सुद्धा माहीत नाही की बा नोटरी कुठं करायचे. मी तुम्हाला दररोजचे सांगत आहे की नोटरी कुठं करायचे, तर भरपूर विद्यार्थी वारंवार एकच कमेंट करते की नोटरी कुठं करायची. ठीक आहे, तर आज जे मित्रांनो यारो कोल्हापूर आर्मी रॅली भरतीचा यारो कोल्हापूर आर्मी रॅली भरतीचा आज 4था दिवस होता. तर सुरुवातपासून शेवटपर्यंत काय काय प्रोसेस होते, मुलांनी कोणकोणत्या चुका केल्या ज्या की तुम्हाला या ठिकाणी करायचे नाही आहे, त्याचबरोबर कागदपत्र डॉक्युमेंट तुम्हाला कोणकोणते लागत आहे ते सुद्धा तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती सांगणार आहे. तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि जास्त करून यारो कोल्हापूर आर्मी रॅली भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर डेली अपलोड करत असतो. ठीक आहे, तर पहा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला या सर्वात आधी मी तुम्हाला सांगून देतो की यारो कोल्हापूरचं जे ग्राउंड आहे हे जे रोडावर होत आहे, मुलांनी सांगितलं होतं. तर पहिल्या दिवशी जे ग्राउंड आहे हे रोडावर झालं होतं. 800 मीटर जावं लागते आणि 800 मीटर वापस यावं लागते, अशा प्रकारे ते पावसामुळे त्या ठिकाणी ग्राउंड घेतलं जात आहे. ठीक आहे, तर आज 28 जूनला जे आर्मी भरती कशा प्रकारे झाली ते तुम्हाला सर्वात आधी सांगून देतो. आणि भरती सांगायच्या अगोदर मी तुम्हाला सर्वांना एक सांगतो की जे पण विद्यार्थी गावावरून जात असाल, जे पण विद्यार्थी गावावरून गोवाला भरती द्यायला जात असाल, तर तुम्ही मित्रांनो सोबत आपल्या बॅगेमध्ये डबा वगैरे न्या, त्याचबरोबर जेवणाचा डबा वगैरे न्या, त्याचबरोबर चादर वगैरे सुद्धा न्या, कारण की त्या ठिकाणी कुठंच आपण झोपावं लागते, एक लक्षात ठेवा. ठीक आहे, तर आज जे 28 जूनला जे भरती कशा प्रकारे झाली, तर पहा या ठिकाणी सर्वात आधी तुम्हाला पहिली चूक करायची आहे की तुम्हाला या ठिकाणी एक दिवस म्हणजे ज्या दिवशी भरते त्या दिवशी तुम्हाला यायचं नाही, तर एक दिवस अगोदर तुम्हाला या ठिकाणी भरतीवर यायचं. कारण की काही विद्यार्थी काय करत आहे, ज्या दिवशी ग्राउंड आहे, समजा आता आज 28 जूनला ग्राउंड झालं विद्यार्थ्यांचं, 28 जूनला त्या ठिकाणी येतं, तर ही चूक तुम्हाला करायची नाही. तर भरतीला एक दिवस अगोदर यायचं आहे तुम्हाला आर्मी भरतीला, कारण की भरतीची जी प्रोसेस आहे हे एक दिवस अगोदरपासून सुरू होत असते आर्मी भरतीची, एक लक्षात ठेवा. ठीक आहे, तर ज्या पण विद्यार्थ्यांचं 28 जूनला ग्राउंड झालं, तर ते जे विद्यार्थी एक दिवस अगोदर भरतीवर हजर होते, तर ते जे 9 वाजतापासूनच मुलांनी त्या ठिकाणी रांग लावली होती सेंटरच्या बाहेर. ठीक आहे, तर भरतीची ही जी भरती प्रोसेस आहे विद्यार्थी मित्रांनो यारो कोल्हापूरची एक दिवस अगोदर या ठिकाणी चालू होत आहे. तुमचा जर आता ग्राउंड समजा 29 जूनला असेल, तर तुम्हाला 28 जूनला त्या ठिकाणी रात्री 9 वाजेपर्यंत तुम्हाला हजर राहायचं आहे. रात्री 9 वाजतापासून तुम्हाला गेटच्या अंदर घेतलं जाणार आहे. ठीक आहे, तर आज 28 जूनला ज्या पण विद्यार्थ्यांचं ग्राउंड झालं ते विद्यार्थी जे 27 जूनला 9 वाजतापासून रांगेमध्ये उभे होते त्या ठिकाणी गेटाच्या समोर, आणि त्या ठिकाणी आर्मीवाले फक्त 2च डॉक्युमेंट चेक करत आहे. एक आपलं ॲडमिट कार्डला फोटो वगैरे चिपकून घ्या, त्याचबरोबर एक नोटरी, हे 2 डॉक्युमेंट चेक केल्या जात आहे गेटाजवळ. ठीक आहे, आणि हे 2 डॉक्युमेंट चेक केल्यानंतर मुलांना ग्राउंडच्या अंदर त्यांनी बसवलं. ठीक आहे, आणि 12 वाजेपर्यंत ते आर्मीवाले मुलांना ग्राउंडच्या अंदर बसून ठेवते आणि थोडं मोटिवेशनसुद्धा करते. तर 12 वाजेपर्यंत त्या ठिकाणी काहीच होत नाही, एक लक्षात ठेवा. तर सोबत तुम्ही फळ वगैरे सुद्धा नेऊ शकता जर समजा. ठीक आहे, आणि हलकासा जेवण सुद्धा तुम्ही रात्री 7 वाजतापर्यंत करू शकता, 1-2 पोळ्या, जास्त नाही. ठीक आहे, कारण की 12 वाजेपर्यंत त्या ठिकाणी काहीच होत नाही. जसे 12 वाजले तशी भरतीची प्रोसेस या ठिकाणी सुरू होत आहे. तर पहा जसे 12 या ठिकाणी वाजले तसे सर्वात आधी विद्यार्थ्यांचे त्या ठिकाणी जे हॉल तिकीट आहे हे स्कॅन केल्या, आणि स्कॅन केल्यानंतर आणखीन विद्यार्थ्यांना ग्राउंडच्या अंदर बसवलं. त्याचबरोबर आता जे तुमची हाईट आहे, हे हाईट जे आहे तुमची जेव्हा 1600 मीटर रनिंग होणार आहे त्यावेळेसच तुमची हाईट मोजली जाणार आहे. मागच्या भरतीमध्ये काय व्हायचं, या अगोदरच्या भरतीमध्ये काय व्हायचं की जे हाईट आहे हे सर्वात अधिक मोजायचे, तर भरपूर विद्यार्थी हाईटमध्येच करायचे, रनिंगच्या अगोदर हाईट मोजायची या भरतीच्या आधी. पण आता काय झालं आहे की तुमची जी हाईट आहे 1600 मीटर रनिंग झाल्यानंतर त्या ठिकाणी मोजत आहे. ठीक आहे, हे झालं सर्वात आधी विद्यार्थ्यांचे त्या ठिकाणी हॉल तिकीट स्कॅन केल्या. हॉल तिकीट स्कॅन केल्यानंतर विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी 100-100च्या 3 बॅचे त्यांनी सर्वात आधी पाडल्या. आर्मीवाल्यांनी 3-3 बॅचे त्या ठिकाणी बसून ठेवल्या जात आहे ग्राउंडच्या अंदर. त्यांना थोडं मोटिवेशन करते, ते पुरी माहिती सांगते तुम्हाला कशा प्रकारे धावत आहे, काय करत आहे, कोणत्या गोष्टीचं लक्ष ठेवत आहे. तर हे झाल्यानंतर 100 विद्यार्थ्यांना ते पिछे मूळ करते. तर यामध्ये काय होते की जे पुरं समोर असते ते मागं जाते, जे मागं पुरं असते ते समोर जाते. तर
तर एक एक विद्यार्थ्यांची रांग ते समोर बसवते ट्रॅकवर आणि त्या ठिकाणी ते धावायला लावतो, ठीक आहे, गो वगैरे म्हणतात ते। तर आज जे एका बॅचमध्ये जे विद्यार्थी मित्रांनो 28 जूनला या ठिकाणी 100 विद्यार्थी सोडले, जीडीची भरती होती, 100 मुले एका बॅचमध्ये सोडत आणि 100 पैकी आज किती मुलं घेतले ते तुम्हाला सांगून देतो। तर आज फक्त 100 मुलांपैकी जे मित्रांनो या ठिकाणी 32 मुलं त्यांनी घेतले, ठीक आहे। एका बॅचमध्ये 100 मुले सोडले आणि 100 पैकी 32 मुलं त्यांनी घेतले आणि ॲक्सिलेंटचे जवळपास 5 ते 6 विद्यार्थी होते आणि बाकी सेकंड ग्रुपचे त्यांनी मुलं घेतले, ठीक आहे। तर एवढे या ठिकाणी मुलं घेतले। त्याचबरोबर आपण टायमिंगचा जर विचार केला मित्रांनो, 1600 मीटर रनिंगचा या ठिकाणी टायमिंग काय आहे, तर ॲक्सिलेंटसाठी जो टायमिंग चालू आहे तर हा 5 मिनिट 15 सेकंड किंवा 5 मिनिट 20 सेकंडपर्यंत चालू आहे आणि सेकंड ग्रुपसाठी जो टायमिंग चालू आहे हा 5 मिनिट 30 सेकंडपर्यंत एवढा या ठिकाणी 1600 मीटर रनिंगसाठी टायमिंग चालू आहे, ठीक आहे। तर अशा प्रकारे जे विद्यार्थी मित्रांनो आज 28 जूनला भरती झाली, एका बॅचमध्ये 100 मुले त्यांनी सोडले आणि 100 पैकी त्यांनी जे 32 विद्यार्थी त्यांनी घेतले। त्याचबरोबर ॲक्सिलेंटचे त्यामध्ये 5-6 विद्यार्थी होते, ठीक आहे। आणि ज्या विद्यार्थ्यांनी रनिंग काढली त्या विद्यार्थ्यांना मंडपामध्ये बसवलं आणि जे विद्यार्थी फेल झाले तर त्या विद्यार्थ्यांना बाहेर काढले, ठीक आहे। तर टोटल सर्व विद्यार्थी त्या ठिकाणी जवळपास रनिंग काढल्यानंतर त्यांना मंडपामध्ये बसवल्या जातं आणि सर्वच विद्यार्थ्यांची त्या ठिकाणी प्रोसेस सुरू होत आहे ज्यांनी रनिंग काढली त्यांची। पुढची जी प्रोसेस आहे तर सर्वात आधी ज्या विद्यार्थ्यांनी रनिंग काढली त्यांच्या हातावर शिक्के वगैरे दिले जाते ते आर्मीवाले, ठीक आहे। ज्यांनी ॲक्सिलेंटमध्ये रनिंग मारली ते ॲक्सिलेंट फर्स्ट ग्रुपचा शिक्का, ज्यांनी सेकंड ग्रुपमध्ये रनिंग काढली तर सेकंड ग्रुपचा शिक्का। तर हे झाल्यानंतर विद्यार्थ्यांचं त्या ठिकाणी काय होतं की लॉंग जंप मारावं लागते, त्याचबरोबर झिगझॅग घेत आहे, त्याचबरोबर लॉंग जंप झिगझॅग जरी तुमची पडली नाही तर काही प्रॉब्लेम नाही विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला दुसरा चान्स भेटणार आहे, कारण की लॉंग जंप झिगझॅगला जे या ठिकाणी मार्क्स नसते, ठीक आहे। त्याचबरोबर 10 पुलअप्स त्या ठिकाणी काढावं लागतं आणि 10 पुलअप्सला 40 गुण आणि ॲक्सिलेंटमध्ये रनिंग मारली 60 गुण आणि 40 मार्काचं तुम्ही पुलअप्स काढले तर असे 100 मार्काचं या ठिकाणी फिजिकल होत आहे। आणि हे झाल्यानंतर त्या ठिकाणी उंचीसुद्धा मोजल्या जात आहे। तर उंची किती लागते ते तुम्हाला सांगून देतो, 168 सेंटीमीटर उंची लागत आहे त्या ठिकाणी। तर ज्या पण विद्यार्थ्यांची 168 सेंटीमीटर उंची असणार आहे त्यांची बसून जाणार आहे आणि ज्या विद्यार्थ्यांची 168 सेंटीमीटरपेक्षा कमी उंची असेल तर ते विद्यार्थी फेल होऊ शकते। हाईटमध्ये त्या ठिकाणी भरपूर विद्यार्थी ते काढत आहे, कारण की 168 सेंटीमीटर त्यांना उंची लागते, त्यापेक्षा अर्धा इंचसुद्धा त्यांना कमी लागत नाही, म्हणजे पूर्ण परफेक्ट त्यांना लागते त्या ठिकाणी 168 सेंटीमीटर उंची त्या ठिकाणी काल लावली, ठीक आहे। तर हे झाल्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचा टप्पा राहते। मग हे झाल्यानंतर समजा उंची वगैरे मोजलं, हे झाल्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन घेत आहे, त्या ठिकाणी थंब वगैरे घेतला जाता मुलांचा। तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला तुम्हाला सर्वात महत्त्वाचे कागदपत्र कोणकोणते लागते ते तुम्हाला सांगून देतो। तुम्हाला नोटरी सर्वात आधी महत्त्वाचं आहे, नोटरी तुम्हाला वकिलाजवळ करायची आहे। भरपूर मुलं म्हणते नोटरी कुठं करायची, वकिलाच्या घरी तुम्हाला जायचं आहे। वकिलाच्या घरी जरी गेले तुम्ही तरी तुम्हाला नोटरी करून देणार आहे। तुमच्या शहरामध्ये ॲडव्होकेटचे घर असते, त्यांच्या घरासमोर काळ्या कलरची पाटीस लागलेली राहते आणि ॲडव्होकेट त्या ठिकाणी असं सुद्धा लिहिलं राहते की नोटरी करून मिळणार आहे, असे काळ्या कलरची पाटी त्यांच्या घरासमोर असते ॲडव्होकेटच्या। तर ॲडव्होकेटचे घरं जे आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये गल्लोगल्ली आहे, ठीक आहे। तर तुम्ही कोणत्या वकिलाजवळ गेले तर त्याला फक्त एकच म्हणायचं की मला नोटरी करून द्या आणि नोटरी तुम्हाला कोणत्या फॉर्मवर करायचा आहे, जो तुमच्याजवळ नॉन ज्युडिशियल स्टॅम्प पेपर म्हणून फॉर्म आहे। जेव्हा तुम्ही आर्मीचा फॉर्म भरला होता त्यावेळेस तुम्हाला नॉन ज्युडिशियल स्टॅम्प पेपर म्हणून एक फॉर्म दिलेला आहे, तर त्या फॉर्मवर तुम्हाला करायचं आहे। तर त्या फॉर्मवर 10चा आकडासुद्धा आहे, फक्त त्याला असंच म्हणायचं की ह्या फॉर्मवर मला वकिलाला म्हणायचं की ह्या फॉर्मवर मला नोटरी करून दे, तर तो बरोबर तुम्हाला नोटरी करून देणार आहे। हॉल तिकीट लागणार आहे तुम्हाला, 10वीचं मार्कशीट, 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट ओरिजिनल, 12वीचं मार्कशीट, 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट ओरिजिनल, त्याचबरोबर TC लागणार आहे, TC नसेल तर बोनाफाईड न्या, त्याचबरोबर कास्ट सर्टिफिकेट न्या, त्याचबरोबर तुम्ही या ठिकाणी डोमिशन न्या, त्याचबरोबर 24 फोटो तुम्हाला न्यायचे, आधार कार्ड ओरिजिनल न्यायचे आहे, त्याचबरोबर या ठिकाणी सरपंचाचा दाखला न्या, त्याचबरोबर कॅरेक्टर सर्टिफिकेट न्यावं लागणार आहे पोलीस स्टेशनमधलं, त्याचबरोबर तुम्हाला या ठिकाणी अनमॅरिड सर्टिफिकेट न्यायचं आहे। तर एवढे कागदपत्र तुम्हाला भरतीला न्यायचं आणि ओरिजिनल डॉक्युमेंट न्या आणि प्रत्येकाच्या 2-2 झेरॉक्स नाही, एकच झेरॉक्स आर्मीवाले मागते, तरी 2-2 झेरॉक्स असू द्या जेणेकरून काही प्रॉब्लेम येणार नाही आहे, ठीक आहे। आणि ओरिजिनलसुद्धा डॉक्युमेंट ते चेक करते। तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो 28 जूनला या ठिकाणी यारो कोल्हापूरची आर्मी रॅली भरती पार पडली। आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, यारो कोल्हापूर आर्मी रॅली भरतीबद्दल वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला देत राहणार आहे। तर ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती। तर आजच्यासाठी इथंच थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय भारत।